महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अत्यंत पोकळच असं बजेट आज विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी या सरकारने सादर केलं। आमची जी लाडकी बहीण आहे की ज्या लाडक्या बहिणीच्यासाठी आम्ही निवडणुकीच्या घोषणा केली होती की आम्ही त्याच्या पदरामध्ये त्या ठिकाणी भरघोस असं त्या ठिकाणी योजनेचा लाभ टाकू, यांनी त्याला एक नेरेटिव्ह पसरवलं की आम्ही आलो तर ते बंद करू। पण आज वस्तुस्थिती अशी समोर आली की किमान 2100 रुपये त्या ठिकाणी देणं अपेक्षित असताना सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ त्या ठिकाणी हे सरकार करू शकलेलं नाही। याचं कारण असं आहे की सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, सरकार हे कर्जबाजारी आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये कालच ईशान्य मुंबईमध्ये जे शिबिर झालं त्याला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की जर तुम्हाला बरोबरी करायची असेल आमच्या बरोबर तर त्या ठिकाणी आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवा। मात्र आज शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी बजेटमध्ये झालेलं आहे। हे सरकार म्हणते की विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, हे दादंत खोटं आहे। हे विकसित भारत, विकसित गुजरात या दिशेने सगळं घेऊन जाणार आहे। मेक इन महाराष्ट्र नव्हे तर मेक इन गुजरात अशा प्रकारचा त्या ठिकाणी अजेंडा जो आहे ते हे सरकार राबवत आहे। हे बजेटमधून आज स्पष्ट झालेलं आहे। त्या ठिकाणी त्यांनी एक आज घोषणा अशी केली की आम्ही पुढच्या 5 वर्षांमध्ये साधारणतः 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख युवकांना रोजगार देऊ। प्रत्यक्षामध्ये आज आपण पाहतोय की मागच्या जवळपास या 2.5-3 वर्षांच्या कालावधीमध्ये सरकार अस्तित्वात आल्यापासून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे जे आहेत ते त्या ठिकाणी गुजरातला पळवून लावण्याचं काम झालं, त्यांच्या घशात घालण्याचं काम झालं। दावोसचा जो काही दौरा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केला तो सगळा एक फार्स होता। ते सगळं इथं मंत्रालयात बसून होऊ शकलं असतं, मात्र 50 लाख युवकांना रोजगार देण्याची क्षमता आज या सरकारमध्ये नाही। त्यामुळे केवळ तरुणांना दिशाभूल करून त्या ठिकाणी आम्ही काहीतरी तुमच्यासाठी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खोटा स्वरूपाचा सुरू आहे। घरकुल आवास योजना जी आहे ग्रामीण भागासाठी तरी 15,000 कोटींची तरतूद त्या ठिकाणी सांगितली, मात्र शहरासाठी त्यांनी फक्त 8,000 कोटींची तरतूद त्या ठिकाणी सांगितली आहे। आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राचं जे काही गुणोत्तर आहे 70% पूर्वीचं खेडं आणि 30% शहरं असं तर राहिलेलं नाहीये। शहरीकरणाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे अत्यंत तुटपुंजी तरतूद त्या ठिकाणी घरकुलाच्या योजनेसाठी केलेली आहे। एकूणच सगळा जर याचा अभ्यास केला तर शेतकरी, महिला, युवा, सर्वसामान्य माणसं या सगळ्यांच्या पदरामध्ये मोठी निराशा त्या ठिकाणी महायुती सरकारच्या आजच्या बजेटला टाकलेली आहे। महाराष्ट्राचा समतोल विकास हा झाला पाहिजे। कोकणासाठी काही बजेट जात असेल तर त्याचं स्वागत आहे, मात्र उर्वरित महाराष्ट्र जो आहे त्याच्यामध्ये मग पश्चिम महाराष्ट्राला वेगळा न्याय, उत्तर महाराष्ट्राला वेगळा न्याय, मराठवाड्यावरती त्या ठिकाणी अन्याय, ही जी नीती आहे ही सरकारची त्या ठिकाणी दुजाभाव जो आहे तो यातनं स्पष्टपणे दिसून येतोय। यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा ऐरणीवरती होता। स्वारगेटची घटना असेल किंवा अन्य अनेक महाराष्ट्रातील रोज अत्याचार आमच्या भगिनींवरती सुरू आहेत। या भगिनींच्या सुरक्षिततेसाठी म्हणून जी काही त्या ठिकाणी तरतूद करायला पाहिजे होती त्या बाबतीतली कुठलीही संवेदनशीलता या सरकारनं दाखवलेली नाही। मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं ह्या संदर्भात त्यांनी जी यंत्रणा उभा करायच्या गुन्हेगारी संदर्भात ठरवलेलं आहे त्याचा हे कंट्रोल करण्यासाठी मुळामध्ये हे सगळं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे। उर्वरित महाराष्ट्र जो आहे त्याची यांना काही चिंता त्या ठिकाणी दिसत नाही। मुळात मुंबईसाठी पण जे करतायत ते सुद्धा काही प्रत्यक्ष राबवण्यासाठीची जी काही तजवीज असायला पाहिजे ती दिसत नाहीये। इनफॅक्ट राज्याचं गृह खातं जे आहे ते आपण आता पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने बीड परळीचा प्रसंग घडला आणि एक राक्षसी प्रवृत्तीची लोक त्या ठिकाणी आपल्याला वावरताना दिसली, गुन्हेगारांचं संरक्षण त्या ठिकाणी होताना दिसतंय, महाराष्ट्राचा बिहार होताना दिसतोय। असं होत असताना महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पावलं जी आहेत ती या बजेटमध्ये उचलताना दिसली त्या ठिकाणी नाहीयेत।